आईच्या हातचं काही असो त्यात वेगळीच चव असते. आज आईने बनवला होता मस्त असा गरम गरम सांजा. इतका वास सुटला होता ना घरात. आई म्हणे तू घे आणि पहिले खा. पण मी काय गेली पहिले नवऱ्याला द्यायला. ते काय बिचारे काम करत होते. म्हटलं मग त्यांना पहिले देऊ, आपण काय नंतर खाऊ. मग काय त्यांना दिला आणि मी मस्त गरम गरम त्यानंतर खाल्ला. आणि खाऊन झालाच होता. मग नंतर आली मावशीला चहा दिला आणि त्या बायांच्या इतक्या गप्पा चालू होत्या. आणि गप्पांचं हॉट टॉपिक होता माझ्या नवऱ्याचं वेट. माझ्या लग्नात त्यांचं वेट खूप होतं ना, आता त्यांचं खूप कमी झालं आहे. ते मस्त जुने फोटो पाहून कंपेअर करून किती वेट कमी झालं ते इतकं बोलत होते. आणि मला खूप हसू येत होतं. पण काय म्हटलं आता मी जास्त हसले तर माझीच इतकी क्लास लागेल. मग मी हसणं कंट्रोल केलं. त्यानंतर मावशी गेली. मग आई म्हणे आज काय स्पेशल करायचं, जावई आले तर. मग मम्मीने केली पावभाजी आणि फ्राईड राईस. थोडा दुपारचा भात होता. मग त्यातच आई म्हणे मी फ्राईड राईस करून देते. आईने केला फ्राईड राईस आणि मी मस्त एका साईडला गेले पाव गरम. आणि छानशी आमची पावभाजी झाली तयार. मला तर इतकं छान वाटत होतं ना, असं आयतं भेटलं ना कधीतरी खूपच छान वाटतं. तसं कधी माझा नवरा पण देतो मला आयतं काहीतरी करून. पण आईच्या हातचं म्हटलं वेगळंच असतं. मग काय मी मस्त प्लेटिंग केली, थोडासा राईस घेतला आणि छानसं असं खायला बसली. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.